तरी काय, गोष्टांचे त्यांचं म्हणणं तरी काय. तर मंडळी, जय भारत. जय भारत. तुमचा पण आवाज येऊ द्या की. जय भारत. जय भारत. अजून जोरात. जय भारत. जय भारत. तर आज आहे महिला दिन. मग तुम्ही म्हणाल हे पोरगं काय करते इथं, बाप इथं काय करू राहील. तर मी त्या स्त्रीचाच मुलगा बी आहे, त्या स्त्रीचाच बाप बी, तिचा भाऊ बी, आणि बाकीचं तुम्ही समजूनच घ्या. महिला दिन माझा बी महत्वाचा होतो की नाही, होतो की नाही. या पथनाट्यात व्यवस्थापकांनी मला जी जबाबदारी दिली, या विषय आहे जो आम्ही हाताळणार आहे ना, हाताळणार तो महत्वाचा आहे. आणि सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह काय तो आहे तो. मग आता हे पोरं पेटली तर यांना थंड करायला थोडं चिल घ्या, चिल मारा असं सांगायला थोडं जास्त चिल मारायला लागली वाटतं. एकाला कौवा काट खाएगा, सच बोल. एकाला कौवा काट खाएगा. एकाला काला काला, एकाला काला काला. म्युझिक स्टॉप. काय सुरू आहे तुमचं इथे? झालं नाही अजून. अरे जरा भानावर या, बघा समाजात काय सुरू आहे तर जरा भानावर या. आम्हाला काय घेणं घेते, बघ काय सुरू आहे तर. हो बाई, फोटो काढणार बंदी इथं. काय मी परमिशन काढली इथली. थांबा थांबा, बॉसला फोन करते. माझ्या जीवाची आग लागू दे. हे जे रक्तरंजित चित्र दिसतंय ना, याला म्हणतात बलात्कार. अहो तुम्हाला आता या कॉमन गोष्टी झाल्या. पेपर मध्ये खून दरोडे येतात. आता बलात्कार काय, दररोज 2 किंवा 3 बातम्या असतात. कुणाला काहीच वाटत नाही, त्याचं महत्वच कळत नाही. अहो एखादी निर्भयासारखी केस घडते, त्याचे मोठ्या मोठ्या मथळ्यांमध्ये बातम्या येतात, तेव्हा तुम्ही पेटतात आणि मग नाही, मग त्या पेटवायला जातात. त्यापूर्वी काय, निर्भया केस झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये फक्त मुंबई शहरामध्ये 833 बलात्काराचे केसेस नोंदवले गेले. फक्त मुंबई शहरात 2012 सालामध्ये संपूर्ण वर्षात भारतामध्ये 26,000 बलात्कार केसेस आहेत. या सगळ्या रजिस्टर्ड केसेस आहेत. तुम्ही विचार करा, ज्या रजिस्टर्ड नाहीत त्या किती असतील. पोलीस किती मुस्कर दाबी करते हे तुम्हाला माहिती आहे. आणि बलात्काराच्या केसेसमध्ये आपले संस्कृतीचे रक्षक सोपल बाबा हे काय सांगतात आपल्याला, त्या मुलीने तिथे जाऊन जाप करायला हवा, सरस्वती मंत्र म्हणायला हवा. अहो एखादं कुत्रं जर अंगावर येत असेल, ते जर चावत असेल, तुम्ही सरस्वती जाप करता का तिथे, आणि त्याच्यामुळे कुत्रं चावायचं थांबता का? लाज वाटते कधी कधी अशा शंड समाजात जगायची. विचार करा, आपल्या वस्तूला आपल्या इच्छेविरुद्ध जर कोणी हात जरी लावला ना, तर कशी तळपायची आग मस्तकात जाते ना. मग आपल्या इच्छेविरुद्ध संभव, आपल्या इच्छेविरुद्ध सेक्स, विचार सुद्धा करत नाही या गोष्टीचा. एखादी अनोळखी व्यक्ती येऊन आपल्या शरीराचा गैरवापर करून अर्धमेल करून जाते. इच्छा, लाज, लज्जा, शरम यांच्या चिंता करून जाते. ऐकून क्रियाच येते ना, लाजीरवाणं वाटत आहे ना. मग त्या व्यक्तीची काय मनस्थिती असेल ज्यावर हा प्रसंग ओढावतो. विचार करताय कशाला मेंदूला त्रास होता. विचार नका करू, खरं चित्र दाखवते ना डोळ्यासमोर. ही अरुणा शानबाग 1973 साली ओडवणीचा रेप केला. स्वतः 7 वर्षाची शिक्षा भोगून कधीचा सुटलाय. आज पण अर्धमेल्या अवस्थेत आहे. न्यायालयाकडे भीक मागत आहे की कधी इच्छा मरणाची याचना पूर्ण होतील. निर्भया 16 डिसेंबर दिल्ली गँगरेप केस आज आपल्यात नाही. त्या नराधमांनी आत रॉड घालून तिचे गर्भाशय बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी पोलीस अक्षरशः तिचे ते फेकून दिलेले गर्भाशय रस्त्यात शोधत होते. मी अजून एक ही सुद्धा शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येच्या निर्णयावर येऊन पोहोचली. जाग मर तू सुद्धा. असंही आपल्या या चारित्र्यवान समाजात तुला स्थान नाही. तू या त्रासाची कमी आणि यांना समाजातील जास्त पीडित आहे. जा मर तू सुद्धा.
ही अजूनही तुम्ही वेळ लागेल ना, कसं नाही लागणार? अशा चारित्र्यवान आणि पराक्रमी समाजामध्ये जन्म जो घेतला हिने, आणि तुम्हाला माहिती आहे 73% बलात्कार हे तिच्या ओळखीतलेच असतात. किळच वाटत असेल ना, या पोरांचं डोकं फिरलंय असंही वाटत असेल, पण आम्हाला इथं रस्त्यावर असं का करावं लागतंय? कारण तुम्ही बोलत नाही. बोला 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 बोला. वेपन्स विमेन एम्पॉवरमेंट अँड प्लॅनिंग ऑर्गनायझेशन कल्चरिंग सिस्टीम आपल्या समोर सादर करत आहे बलात्कार या चरित्रहीन प्रवृत्तीच्या विरुद्ध एक जनजागृतीपर पथनाट्य. बोला, जर बनी बोलला नाहीत तर बनी बलात्कार होतच राहतील, म्हणून बोला. अहो, समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टींना कारणीभूत ही वाईट लोक नाही तर तुमच्यासारखे लोक शांत आहेत म्हणून होतं. तुमची शांतता फोडा आणि बोला. आपण लोकशाही राज्यात राहतो म्हणून तरी बोला. अहो, आपले पंतप्रधान काहीच बोलत नाही, तोंडाला पट्टी लावून बसले म्हणून तरी बोला. आज जर तुम्ही हिम्मत केली तर सगळ्यांना हिम्मत येईल, म्हणून तरी बोला. जेव्हा कोणी आपल्याला आई बहिणींवर शिव्या देतं, कसा संताप येतो, राग येतो, मग जेव्हा दुसऱ्यांच्या आई बहिणींची इज्जत लुटल्या जाते तेव्हा कसं काही वाटत नाही, तेव्हा कसं काही तुम्ही शांत बसता? अहो, एवढंच कशाला? एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर आपले जे सरके मेंदू असतात ना, ते काय काय कारण शोधून काढतात बघा एकदा. जगण्याच्या बारीत मिळेना वाट, चूल आणि मूल सांभाळ. वीज वापरायची नाही. साचले माझे दुखे घनदाट. शॉपिंगला एकटी जाऊ नको. FB वर फोटो अपलोड करू नको. मुलांची बोलू नको. आपलीच नाती पाहुणे आल्यावर बाहेर येऊ नकोस. तरी कळपाची सातच्या घरात मेंढरास भीती. रात्रीचा जॉब करायची काही गरज नाहीये. सांगना रात्रीचा जॉब करायची काही गरज नाहीये. लवकर घरी यायचं. जखडले नुसतं मला या खोटारड्या संस्कृतीच्या आणि आपल्या संस्कृतीच्या बंधनांमध्ये. अहो, मी गंगा नदी नाही हो. तुमच्या गल्लीच्या नजरा, तुमच्या बसमधली चिमटे आणि त्या गल्लीतल्या शिट्ट्या हे सगळं सहन करून तुमची पापं धुवायला. काय तर म्हणे फेसबुकवर फोटो टाकू नकोस, रील्स घालू नकोस, साडीत घाल, सातच्या घरात ये. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर माझ्यावरचे अत्याचार कमी होतील, माझ्यावरचे बलात्कार कमी होतील? अहो, सातच्या घरात मला सांगण्याऐवजी तुमच्या त्या बलात्कारी इतरांच्या मुलांना सांगा. अहो, देशाच्या कायद्यात गुन्हेगाराला कैद मिळते हो, पण आपल्या समाजाच्या कायद्यात कैद मिळते ती पीडितेला, आणि ते सुद्धा गुन्हा घडण्याच्या अगोदरच. आता मला माझे हक्क पाहिजे, नको ती कैद आणि नको ते रोकटोक. समाजों से रिवाजों से क्यों रोके मुझे, क्यों टोके मुझे इस तरह, क्यों सच का सबक सिखाए जब सच सुन भी ना पाए, सच को ही बोले तो तू नियम कानून बनाए. तेरा डर, तेरा प्यार, तेरी वाह, तू ही रख सारे सड्डा हक, एथे रख सड्डा हक, एथे रख सड्डा हक, एथे रख सड्डा हक, एथे रख सड्डा हक. तारा तुझा आहे पुन्हा सारा. सुनो तारा, जरा मारा, जरा मारा. काय रे, काय सुखांची चेहऱ्याची शरीराची की मुली आहो त्याची शिट्टी मारली तोंड पुढे जातात. काय वाटवाट लावलं? काय करायचं काय? मेकअप कोणासाठी करण्यात रे? आमच्यासाठीच ना. तुम्ही मेकअप करून इथं मग आम्ही शिट्ट्याने वाजवणार काय? मग मुलांवर शिट्टे मारू काय? अरे, हा दृष्टिकोनाचा बदला तुमचा. दिसली मुलगी किती टपकलीच लाळ यांची. सोडा आता हे सगळं. काय लालबी काही टपकत नाही. हिंडत जाणं मग एकट्या अशा. तुम्हाला काही मानाचं स्थान नाही, मग आम्ही काय करू? का ग, तुला नाही वाटत ते बरोबर बोलत आहेत? थोडी बाजूला हो, विचारते सर्वांना. आज आपली अब्रू लुटल्या जाते, जीव घेतला जातो हुंड्यामुळे. जीव जन्माला येण्याच्या आधी सुद्धा पोटातच मारला गेला जातो. करतात अत्याचार आपल्यावर, पण आपल्या मानाचं स्थान निर्माण करणं हे आपलं कर्तव्य नाहीये का? आणि खरंच जर आपण आपलं मानाचं स्थान निर्माण केलं तर आहे कोणाची धमक नजर वर करून आपल्याकडे बघण्याची? आज आपण मुलींनी
हुंडाच्या वेळेस 10 वेळेस विचार करतो जीव देताना, पण माहेरच्यांचा विचार करतो म्हणून जीव देत नाही. बलात्कार होतो ना, अख्ख्या जगाला कळवळून सांगण्याची इच्छा होते की बलात्कार झालाय, पण कोणाची दात खीळ बसते? आई बापाची, घरच्यांची, समाजाच्या भीतीने, आबरू लुटण्याच्या भीतीने. अरे शक्ती म्हणून पुसताना आम्हाला आधी व्यक्ती म्हणून स्थान द्या ना तुमच्या समाजामध्ये. आणि एवढाच कळवळा आहे तुम्हाला समाजाचा, समाज करतात. मग द्यायचं होतं ना निर्भयाला ब्लँकेट त्या दिवशी, पडली होती ना सकाळी 6 वाजेपर्यंत तशीच. बस झाला समाजाला दोष देणं. प्रत्येक वेळेस आम्हीच सहन करायचं आणि वरून सर्व दोषानं पण आमच्यावरच. बरोबर आहे. दिल्ली गँगरेप केसमध्ये समाजाची काय चूक होती? अहो या मुली असले कपडे घालतात आणि रात्री बेरात्री पोरांसोबत फिरतात आणि दोषी आम्ही समाज. असली कपडे म्हणजे काय? मला फक्त 3 प्रश्नांची उत्तरे द्या. दिल्ली गँगरेप नंतर एका 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो, मग तिने कुठले कपडे घातले होते हो? अहो एवढेच कशाला, मागच्याच आठवड्यात सत्यमेव जयते नावाचा प्रोग्राम झाला टीव्हीवर. तुमच्यापैकी बऱ्याचशांनी पाहिला असेल तो. त्याच्यामध्ये एका सायकेट्रिस्टने एक छोटीशी फॅक्ट सांगितली होती. जेवढे पण बलात्कार घडतात ते 100%पैकी 70% महिलांनी साड्या किंवा लुगडी नेसलेली असतात, 20% महिलांनी पंजाबी ड्रेस घातलेला असतो आणि फक्त 10% महिलांनी छोटे कपडे म्हणजे स्कर्ट वगैरे घातलेले असतात. पण त्या 10% महिला या 5 वर्षाखातील मुली असतात. तेव्हा तुमचं काय म्हणणं? एक मार्मिक प्रश्न. जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला दूध पाजते तेव्हा तुमचा काय दृष्टिकोन असतो तिच्याकडे बघण्याचा? आणि आम्ही मुली घालतो छोटे कपडे म्हणून तुम्ही पुरुष तुमच्या मनात येईल कसं वागणार? ही कसली अरेरावी? दोष कपड्यांचा नाही हो, तो कधीच नसतो. दोष असतो विचारांचा. त्यामुळे कपडे बदलून कधीही काही होणार नाही. विचार बदला. अहो आम्ही मान्य करतो आमची चूक आहे म्हणून, पण शाळेत असल्यापासून मुलींचं आकर्षण, त्यांच्याबद्दल विचार करणं, त्यांच्याबद्दल बोलणं हे कुतूहल वाढत जातो. नंतर आमच्यासारखीच काही मुलं बलात्कारासारखं हैवानी कृत्य करून बसतात. या मुलांचं मी समर्थन करत नाहीये, पण या गोष्टीवर पण विचार करायला हवा ना. प्रश्न तसा महत्वाचा आहे, पण उत्तर त्याहूनही गंभीर. निसर्गाने माणसाला 2 प्रकारची भूक दिलेली आहे, शरीराची आणि अन्नाची. जेव्हा अन्नाची भूक भागत नाही ना तेव्हा चोरी, दरोडेखोरी अशा गुन्ह्यातून ती भागवली जाते. पण वासना, जेव्हा वासनेची भूक भागत नाही तेव्हा चिडीमारी, छेडखानी, बलात्कार असे गुन्हे घडतात. त्यांची वासनेची भूक भागते हो, पण त्या भुकीला बळी आम्ही मुली पडतो. यात आमची तरी काय चूक? बस झालं आता ही जबाबदारी आई वडिलांनी घ्यायला हवी आहे. मुलं 13-14 वर्षाची झाल्यानंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलाची त्यांना संस्कृतीच्या चौकटीत राहून जाणीव करून द्या. आणि ऐका, जर आज तुम्हाला त्यांना हे सांगायची लाज वाटत असेल तर उद्या तुमची 30 मुलं एक लाजीरवाणी कृत्य करून ठेवेल आणि तेव्हा तुमच्या मंडळीचा नाक कटेल. तर मंडळी पाहिलं का, जाम पेटली होती पोरं ही, झाली थंड. बरं झालं. काय आता कायदे बिदे बदलून काय होणार नाही, आपल्याला आपले विचार बदलावे लागेल. कळलं का? विचार बदलायला लागेल. हो आता काय ठरलं या पोरांचं? तर ठरलं म्हणजे आता हे पक्क आहे ना. माझं काय म्हणणं आहे की आपले बाकीचे कॉलनीमधले लोक आहे त्यांच्याशी काय आपलं मॅटर होतं ना सगळे सॉल्व्ह करून टाकायचं. म्हणजे काय आपल्या पुरी प्रत्येक चौकामध्ये 4-4 पोरं उभे करा. म्हणजे काय रात्री एखाद्या आपल्या कोणत्या पुरीला हिंडायचं असेल तर बिंदास हिंडली पाहिजे. म्हणजे ती नको वाटायला काय रात्री कुठे हिंडायचं म्हणून, नाही का? ठीक नाही सगळं आमचं पण ठरलं. उद्यापासून पर्समध्ये एक छोटासा टाकू, नाहीतर फिरतीची ऊट ठेवायची. कुणी अडलं तर नडता आलं पाहिजे. आणि तर ताईंनी सांगितलं तसं आता आपल्याला समाजात आपलं मानाचं स्थान निर्माण करावं लागेल. आणि लक्षात ठेवा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि तूही एक लक्षात ठेव गं, कुठे तुला काही संशयास्पद आढळलं तर प्रतिकार कर. बोल, ओरड, बोल, काहीतरी बोल. बोला. अजून एक गोष्ट, आपल्या युवक युवतींचा सगळ्यात आवडता दिवस हो 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे. खूप गर्दी असते सारस बागेत. आम्ही पण येत होतो एकेकाळी. पण काय गर्लफ्रेंडला गिफ्ट काय देणार? चॉकलेट, हॉटस्टेप, टेडी बिअर्स वगैरे. अहो जर एवढंच तिच्यावर प्रेम असेल ना, काही सरकतानाची वस्तू द्या. एवढा कळवळा होत असेल तर कुठेतरी आळा बसेल या गोष्टींना. आणि अजून तुमच्या माहितीसाठी तुम्ही ठरवतच आहात तर अजून सांगते, आपल्या शरीरात असे काही अवयव असतात. सर्व मुलींनी नीट व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आणि जितके पण मुलं असतील त्यांनी आपल्या गर्लफ्रेंड्सला, आपल्या आया बहिणींना, सर्वांना हे सांगा, आपल्या शरीरात असे काही अवयव असतात की जिथे जर तुम्ही वार केला तर तो समोरचा व्यक्ती पडून जाईल. तिथे तुम्हाला प्रतिकार करायला ताकद मिळते, तेवढा वेळ मिळेल आणि
त्यावेळा तुम्ही बाहेर पळू शकता, आजूबाजूच्या लोकांना बोलवून स्वतःचं एक प्रोटेक्शन करू शकता. तर ते अवयव असे आहेत डोळे. डोळ्यांवरती जर तुम्ही वार केला, समोरचा व्यक्ती 2 मिनिटासाठी खाली पडून जाईल, त्याच्या डोळ्यावरती अंधारी येईल आणि तिथून तुम्ही तुमचं एक प्रोटेक्शन करू शकता. त्यानंतर आहे नाक. नाकावरती असा ठोसा मारला, त्यापुढे तो काहीच करू नाही शकणार, तो ब्लॉक होऊन जाईल. त्यानंतर आहे कान, नंतर आहे मान. मी पुन्हा एकदा सांगते, डोळे. हे प्रात्यक्षिक बघून विसरून जायचं नाहीये. तुम्ही घरी जायचंय, आपल्या भावावर, वडिलांवर इथे प्रॅक्टिस घरी केली तरी चालेल, तिथे जाऊन फेल पडता कामा नये, कारण आता आपल्यालाच आपलं प्रोटेक्शन करायचंय. डोळे, नाक, कान, मान. त्याच्यानंतर आहे पोट. पोटावरती मारला, बुक्की बसणार नाही, किक मारा. तुम्हाला तुमचा प्रतिकार करायचा आहे, तुम्हाला त्यातून वाचायचं आहे. किक मारायची, नाहीतर पॉइंट किक. पॉइंट किक अजिबात त्याला लाजायचं नाहीये, कारण जर तिथे लाजला तर पुढे जाऊन सगळे कंडिशन्स तुम्हाला फेस करायचे आहेत. या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, डोळे, नाक, कान, मान, पोट आणि पॉइंट किक. धन्यवाद. बाबाजी वाचून घेतलं तुम्ही, वाचलं ना मला. पुढं बाबा झाली लक्षात द्या बाबाजी. काय पोरांनो कळलं का? पोरींनी काय करायचं, पोरांनी काय करायचं. मग आता कोणाला दोष देऊन काय होणार नाही, समाजाला दोष देऊन काय होणार नाही, पोरांना दोष देऊन काय होणार नाही. आता आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल आपल्याला काय ते रिहॅबिलिटेशन सेंटर काय असतं ते उघडावं लागेल. सायकेट्री, सेक्सोलॉजी यांच्या सगळ्यांना मिळून याच्यावर विचार केला पाहिजे, याच्यावर तोडगा काढला पाहिजे. तेव्हाच तर मोठा प्रॉब्लेम काय तो प्रॉब्लेम निघून जाईल या समाजातनं. आँख सुबह पे रख दे, जोड़ भी हम गाएंगे, गाँव गुनगुनाएंगे, घर भी बन जाएंगे, जिंदा है तो प्याला, अगं ताई चुकला ना. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है कौन कितना बाजू है कातिल में. सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं, अपनी आजादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं. सरफरोशी की तमन्ना